तुमच्या घरातही अशीच मंडळी आहेत का जी फक्त आणि फक्त फराळाचे पदार्थ खाण्याकरिताच उपवास करता? आमच्या घरातही आहे बरं का. म्हणूनच तर मी आज बनवणार आहे उपवासाचे खुसखुशीत सांडगे. हे सांडगे ना तळल्यानंतर पॉपकॉर्नलाही मागे टाकतील इतके हे खुसखुशीत आहे. मस्त असे फुलतात, अजिबात तेलकट न होता. आणि तुम्हाला खरं सांगू का, हा साठवणीचा पदार्थ ना फक्त अवघ्या अर्धा तासामध्ये तयार होतो. मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी खूपच आवडणार आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार. आज आपण बनवत आहोत खाद्यप्रेमी या चॅनलवर उन्हाळी वाळवणाची एक खास रेसिपी, ती म्हणजे खुसखुशीत आणि कुरकुरीत उपवासाचे सांडगे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. जास्त काही फापट पसारा नाहीये, जास्त वस्तूही लागत नाहीये. त्यामुळे लगेचच रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 कप साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला होता. अगदी रेग्युलरचा साबुदाणा आहे. पहिले सुरुवातीला छान असा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ हलकासा चोळून धुवायचा. जास्त चोळण्याची गरज नाहीये. फक्त यावरती थोडीफार जी डस्ट असते ना ती निघून जायला हवी. नंतर यामध्ये फक्त साबुदाणा बुडून वरती पाव पेर इतकं पाणी येईल इतकंच पाणी घालायचं. अगदी रेग्युलरचा आपण खिचडी करता साबुदाणा भिजवतो ना, अगदी सेम पद्धतीने हा देखील भिजवून घ्यायचा आहे. आता हा झाकून रात्रभराकरिता साईडला ठेवून देऊयात. रात्रभर मी हा साबुदाणा भिजवत ठेवलेला होता. आता हा कसा भिजला गेला ते पहिले बघूया. तर बघा अगदी साईजने डबल झालाय. मोकळा सुटसुटीत आपला पूर्णतः साबुदाणा व्यवस्थित असा भिजला गेलाय. अजिबात चिकट किंवा ओलसर तर नाहीच आहे, पण यातील एखादा साबुदाणा बोटांवर दाबून बघितला ना तर अशा पद्धतीने मऊसूत दबला जातोय. याचसोबत आपल्याला लागणार आहे 1 उकडलेला बटाटा आणि 1 कच्चा बटाटा. उकडलेला बटाटा ओव्हर कुकही झालेला नसावा किंवा थोडासा कच्चाही नसावा. व्यवस्थित असा आपण बटाट्याच्या चटणीकरिता उकडवून घेतो ना, अगदी सेम पद्धतीने हा तयार असावा. आता याची पहिले साल काढून घेऊयात. तर बघा 1 कप साबुदाण्याकरिता 1 मोठ्या साईजचा बटाटा उकडवून घेतलेला होता. सोबतच 1 कच्चा बटाटाही घेतलाय. कच्चा बटाटा थोडासा जास्त घेतला तरी देखील चालणार आहे, म्हणजे 2 बटाटे घातले तरी देखील चालणार आहे. पण उकडलेला बटाटा हा प्रमाणातच घालावा. थोडासा कमी घेतला तरी देखील चालणार आहे. आता हा कच्चा बटाटा ना पहिले आपण छान असा किसणीने किसून घेऊयात. जाड किसणी असेल तर अतिउत्तम, नसेल तर अशी रेग्युलर किसणी वापरली तरीही चालेल. किस मी पाण्यामध्ये जरा वेळाकरिता भिजण्याकरिता ठेवणार आहे, कारण यातील पूर्णतः स्टार्च निघून जायला हवा. सुरुवातीला एका पाण्याने पहिले मी धुवून घेतला आणि हे जरा वेळ साईडला ठेवून देते. आता हा जो उकडून घेतलेला बटाटा होता ना, तो देखील मी बारीक जी किसण्याची किंवा बटर किसण्याची किसणी येते ना त्याने किसून घेतीये. तुम्ही हातानेच मॅश केला तरी देखील चालणार आहे. फक्त बटाट्याच्या मोठ्या फोडी राहणार नाही याची मात्र काळजी घ्या. बघा उकडलेला बटाटाही मॅश करून घेतला. कच्चा बटाटा होता तो देखील व्यवस्थित किसून घेतला. साबुदाणा भिजलेला आहे. आता यामध्ये 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घातलं. हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट किंवा लाल मिरचीची पेस्ट घातली तरी देखील चालणार आहे. संपूर्ण जिन्नस अगदी हलक्या हाताने परंतु व्यवस्थित मिक्स होतील या पद्धतीने ना छान असं बाइंड करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. तर बघा ना, काही महिला किंवा काही जणांच्या घरामध्ये उपवासाला कोथिंबीर, जिरे खाल्ले जातात, तर ते देखील तुम्ही या सांडग्यांमध्ये घालू शकता. बघा या पद्धतीने छान असं मिश्रण आपलं बाइंड होईस तोपर्यंत मी मिक्स करून घेतलंय. पण फक्त एक काळजी घेतली होती की आपला साबुदाणा ना जास्तच दबला जायला नकोय किंवा मॅश व्हायला नकोय. आता या किसामधील पूर्णतः एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलंय. आपला किस छान असा मोकळा सुटसुटीत झालाय. आता यामध्ये हे मिश्रण घालूयात आणि पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सांडग्यांमध्ये फक्त 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. एक म्हणजे आपला साबुदाणा मॅश व्हायला नकोय आणि दुसरं म्हणजे हा जो बटाट्याचा किस आहे ना त्याचे देखील तुकडे पडायला नकोय. कारण आपण ज्या वेळेला हे सांडगे तळतो ना तर त्यावेळेला जो साबुदाणा आहे तो छान असा पॉपकॉर्न सारखा फुलला जायला हवा आणि हा बटाट्याचा किस आहे ना तो देखील लांब लांब तळलेला असला की जास्त छान दिसतो. म्हणून फक्त एवढी काळजी घ्यायची आहे. आपलं सांडग्यांचं मिश्रण तयार झालंय. लगेचच सांडगे बनवायला घेऊयात. तर बघा या मिश्रणाचा ना थोडासा लांबसर असा गोळा करून घ्यायचा. तो बरोबर 5 बोटांच्या मध्ये धरायचा आणि या पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने हे छोटे छोटेसे वडे तोडत चालायचे. आता बघा मी मगाशी एक काळजी घ्यायला लावली होती. बटाट्याच्या किसाचे तुकडे व्हायला नको, छान असे लांब लांब राहायला हवे. तर बघा त्याचा हा आता रिझल्ट लगेचच दिसतोय. आपले हे सांडगे ना किती मस्त दिसतायत. यातील बटाट्याचा किस किती छान असा लांब लांब दिसतोय.
हे सांडगे मी सध्याला घरात तोडतेय, पण नंतर ही प्लास्टिकची बॅग उचलून उन्हामध्ये ठेवणार आहे, कारण हे सांडगे आपल्याला उन्हातच वाळवून घ्यावे लागतात. त्यामुळे तुमच्याकडे जर अशी प्लास्टिकची कॅरीबॅग नसेल, काहीच हरकत नाहीये, तुम्ही हे ताटामध्ये किंवा मग एखाद्या लाकडी पिढ्यावर देखील हे वडे किंवा सांडगे तोडून घेऊ शकता. तर बघा, एवढ्याशा मिश्रणामध्ये किती सारे सांडगे तयार झाले आहे. 3 व्यक्तींच्या म्हणजे छोट्याशा फॅमिलीकरिता वर्षभराकरिता हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता हे मी छान असे उन्हामध्ये नेऊन ठेवते आणि कडकडीत सुकवून घेते. आपले कुरकुरीत सांडगे कडकडीत उन्हामध्ये वाळवून तयार झाले आहेत. रंग सुद्धा बघा काय सुरेख आलेला आहे. एखादा वडा तुम्हाला मी हातावर घेऊन दाखवते. मस्त असा कुरकुरीत वाळला गेलाय. अगदी छोटीशी साईज यांची तयार झाली आहे, पण फुलल्यानंतर अगदी चौपट फुलतात. मुठभर सांडगे तळल्यानंतर अगदी ताटभर होतात. लगेचच तुम्हाला तळून दाखवते. त्याकरिता अगोदरच गॅसवर कढाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलंय. तेल माझं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. लक्षात असू द्यात, हे सांडगे तळण्याकरिता तेलही आपलं कडकडीत गरमच असावं आणि सोबतच गॅसची फ्लेम देखील हायच असावी, म्हणजेच फुलच असावी. लगेच यामध्ये मुठभर सांडगे सोडूयात आणि छान असे फुलेपर्यंत तळून घेऊयात. बघा काय मस्त पांढरे शुभ्र हे पॉपकॉर्नसारखे फुलले गेलेत. लगेचच हे तेलामधून छान असे तेल निथळून बाहेर काढून घ्यायचे आहेत. यासोबत तुम्ही थोड्याशा हिरव्या मिरच्या, शेंगदाणे जर तळले ना, अगदी खमंगच. एखाद्या दिवशी म्हणजेच उपवासाच्या दिवशी आपल्याला फराळ बनवायचा कंटाळा येतो, तर त्यावेळेला तुम्ही हे सांडगे नक्कीच तळून खाऊ शकता. पोटभरीचा फराळ तयार होतो. बऱ्याचदा घरी अचानकच एखादा पाहुणा येतो ज्याला उपवास असतो आणि अशा वेळेला आपल्याला काय फराळ बनवावा ते सुचत नाही, तर त्यावेळेला तुम्ही हे पॉपकॉर्नसारखे फुलणारे सांडगे नक्कीच तळून देऊ शकता. नक्कीच पाहुणे देखील खुश होतील. तर यापूर्वी तुम्ही कधी उपवासाची सांडग्यांची रेसिपी पाहिली होती का? किंवा तुमच्या आईने, आजीने कधी बनवली होती का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता तुम्हीच हे तळलेले सांडगे आणि बिना तळलेले सांडगे यांतील फरक बघा. किती मस्त पांढरे शुभ्र छान असे आपले हे सांडगे कुरकुरीत फुलले गेलेले आहेत. अजिबात तेलकट न होता. पूर्ण सांडग्याचा चुरा केला तरी देखील हात अजिबात तेलकट झाला नाही. अजिबात तेलकट न होता अगदी पॉपकॉर्न सारखे खुसखुशीत आपले सांडगे या ठिकाणी तयार झाले आहे. तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छान नवीन वाळवण रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.